यानंतर एक सविस्तर बातमी ठाण्यातून आहे। ठाण्यातील मुंब्रा बायपास रोडवरती दरड कोसळली आहे। मातीचा ढिगारा देखील रस्त्यावरती पूर्णपणे पसरलाय, त्यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झालाय। या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रिजवान शेख यांनी। आपण बघूयात। ठाण्यातील मुंब्रा बायपास वरती दरड कोसळलेला आहे आणि विशेष म्हणजे मुंब्रा येथील राहणाऱ्या लोकांसाठी हा जो पहाडचा जो मुख्य परिसर आहे तो मुंब्रा बायपास तो नेहमी या ठिकाणून अनेक वेळा या मुंब्रा पहाडावरतून अनेक वेळा दरड कोसळली आहे। सध्या मी त्या दरड कोसळलेल्या घटनास्थळी आहे। आपण जर माझ्या मागे पाहिलं तर मोठ्या प्रमाणात जे डोंगरचा भाग आहे तिथून हा दरड कोसळलेला आहे आणि विशेष म्हणजे जो डोंगराचा भाग आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जाळी देखील लावण्यात आलेली आहे आणि या जाळीच्या सहाय्याने काही दिवसापूर्वी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महानगरपालिकेच्या वतीने काम देखील करण्यात आलं होतं। ज्याला या पहाडावरून अनेक दगड ते या ठिकाणी ज्यामुळे 2 वर्ष अगोदर एका महिलेच्या याच्यामध्ये मृत्यू देखील झाला होता आणि विशेष म्हणजे या ठिकाणी असणारे जे आमदार आहे जितेंद्र आव्हाड यांनी मागणी केली होती की हा जो पहाडचा जो इलाका आहे त्या ठिकाणी जाळी लावावा। त्याच्यानंतर कुठेतरी राज्य सरकारने महानगरपालिकेना त्याच्यामध्ये दखल घेऊन या ठिकाणी जाळी लावली आहे। त्याचबरोबर आपण जे दृश्य पाहिलं तर ज्या पद्धतीने हा जो पहाडचा जो दरड कोसळलेला आहे तो कुठेतरी प्रश्नचिन्ह उपस्थित करतो की जे जाळी महापालिका आणि राज्य सरकारच्या वतीने लावण्यात आहे तो कितपत सुरक्षित आहे। गेले कोट्यावधी रुपये खर्च करून हा पूर्णपणे जाळी देखील बांधण्यात आलेला आहे आणि विशेष म्हणजे वाहतूक विभागाच्या वतीने अद्यापर्यंत कुठलाही या ठिकाणी कर्मचारी किंवा बॅरिगेटिंग या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। त्यामुळे हा जो संपूर्ण दरड कोसळलेला जो चिखल आहे तो रस्त्यावर पसरलेला आहे। त्यामुळे कुठलीही अपघात किंवा कुठलीही दुर्घटना यामध्ये टाळता येणार नाही, शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे राज्य सरकार असो किंवा महापालिकेच्या वतीने कधीपर्यंत हे जे दरड आहे ते पूर्णपणे रस्ता क्लीन करण्यात आहे तेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट इस्लामुद्दीन खान सर, रिजवान शेख, NDTV मराठी, मुंब्रा।